वंचित बहुजन आघाडी यांचा 29 तारखेला सत्ता निर्धार मेळावा हा उल्हासनगर कॅम्प नंबर 3 येथील सिंधू भवन इथे आहे। सदर या कार्यक्रमाच्या आयोजनाचे जे बॅनर लागले होते उल्हासनगर शहरामध्ये अनेक ठिकाणी मोठे मोठे बॅनर लावण्यात आले होते। या बॅनरमध्ये मारळगाव येथे लावलेले 2 जे मोठे बॅनर होते अर्थात होर्डिंग होते, त्या होर्डिंग मधून काल रात्री ते दोन्ही होर्डिंग काढण्यात आले होते। यानंतर बातम्या लागल्या, अनेक बातम्या लागल्यानंतर त्याचा प्रभाव असा झाला की एका जागी तो बॅनर परत लावला गेला, परंतु तो बॅनर गेलेला, चोरी गेलेला जो बॅनर होता हा कोणी आणि का काढला गेला हा एक प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो। कारण की उल्हासनगर शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीची ही सगळ्यात मोठी सत्ता निर्धार मेळावा आहे। याचं मुख्य कारण हे आहे की संजय गुप्ता यांनी केलेले आतापर्यंतचे अनेक सामाजिक कार्य हे उल्हासनगर शहराच्या वासियांना अत्यंत चांगल्या प्रकारे माहीत आहेत। संजय गुप्ता यांचा या बॅनरवरती फोटो असल्याने येणाऱ्या विधानसभामध्ये जे अनेक उमेदवार आहेत, जे विरोधक आहेत, त्यांच्या पोटात दुखायला लागले याच्या बातम्या अनेक आलेल्या आहेत। आणि याचाच काय प्रत्यय म्हणून की काल रात्री त्यांचे मोठे मोठे होर्डिंग काढण्यात आले। आता एक होर्डिंग तिथे परत लावण्यात आलेलं आहे, परंतु ही जी भीती आहे वंचित बहुजन आघाडी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची ही भीती जी आहे हीच सांगते की संजय गुप्ता हे येणाऱ्या विधानसभेच्या उमेदवारीसाठी प्रबळ उमेदवार आहेत, याची ती एक प्रचिती आहे। महत्त्वाची बाब ही आहे की उद्या जो सत्ता निर्धार मेळावा आहे या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर आणि सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती असल्याने उल्हासनगर शहरामधील फक्त वंचित बहुजन आघाडीच नव्हे तर उल्हासनगर शहरातील अनेक जे आंबेडकरी चळवळीचे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, यांची देखील इथे उपस्थिती होणार आहे। आणि या वंचित बहुजन आघाडीमध्ये अनेकांचा उद्या पक्षप्रवेश देखील आहे।